या खायला काय भाकरी मग ते रस्सा, पांढरा तांबडा आणि सुक्क अरे. मटन. ही बघा हावरी बघा हे टाकणार नाही हे टाकणार हॅलो गाईज वेलकम बॅक टू माय चॅनल. तर काल डोहाळे जेवण झालेलं आहे सुकन्या वहिनी आमच्या भाऊचं आणि आज दुसऱ्या दिवशी आम्ही चाललेलो आहोत गावच्या जत्रेला. मावशी आणि मम्मीला जत्रेला यायला जमलं नाही म्हणून आम्ही मुली जाऊन जत्रा केली होती आणि आता आज सगळे फ्री झालेले आहेत आणि मी विशाल भाऊ मम्मी गुंडू आलो होतो बसने आणि हे ऑलरेडी एक दिवस अगोदर आलेले काल रात्री मावशी ताई वगैरे सगळे आणि त्याच्यानंतर आम्ही आलेलो आहोत आणि सर गाडीने आलेले आहेत पिऊला घेऊन. पिऊच्या पोटात दुखत होतं जास्त जरा खाल्ल्यामुळे आणि अशा ह्यांच्या गप्पा चालू झालेल्या आहेत. नंतर आपला मटणाचा कार्यक्रम चालू होणार आहे. आल्या आल्या ह्यांच्या कॉमेडी गप्पा चालू झालेल्या होत्या. आणि इकडे बघू शकता मटण शिजलेलं आहे, आळणी काढलेला आहे आणि सुक्क करायला तिकडे मटण देखील काढलेलं आहे आणि मम्मी कांदा भाजत आहे इथे. आता सुक्क करायला फोडणी देणार आहे तोपर्यंत मी तांबडा रस्सा पिते. इथला तांबडा रस्सा कमी तांबडा रस्सा पिणार आहे. कसा आहे तांबडा रस्सा बघू संपला. तांबडा रस्सा लिंबू पिळाय. तर आता मी तांबडा रस्सा पिणार. हॅलो गाईस कसा आहे बघ तांबडा रस्सा. टीना छान आहे पी ना उगाच सुरकी मारायलास. अगं थांब हलवू नको जरा. मस्त आहे मस्त. छोट्या भाऊकडे आलोय. हो छोट्या भाऊ मध्ये ताप येतो. मी तू बोलवतो तू बोल की बाबा. मी उदगावात आले आता. होय आम्ही पण उदगाला आला. आम्ही इकडेच राहणार आहे आणि हा तुम्ही आता संध्याकाळी जाणार आहात. बर बर ओके ओके डन डन. सगळ्यांना रस्सा पाजून आपण गार केलेला आहे सॉरी गरम केलेला आहे. कसा वाटला रस्सा मी बनवलाय मस्त ना. घेऊन चालली ही बाई. बहिणीने केल्या मटणाची पार्टी आणि मी इथं अर्धा रस्सा पाळून सगळ्यांना गरम केलेला आहे. कोणाला जेवायला नकोय सध्या. आणि इथं आमची मावशी काढते रस्सा आणि हा रस्सा मी बनवला एकदम मस्त. सुक्क देखील मी बनवलंय. आणि ही बघा भाकरी ही मी बनवत आहे मस्तपैकी गरमागरम भाकरी. मला येऊन इथं कामाला लावलं ह्यांनी. आम्ही आतमध्ये जेवलेलो आहोत आणि आता माणसं बसणार आहेत जेवायला पुरुष मंडळी. आणि इथं आमची आई वाढत आहे भाकरी चपाती रस्सा सुक आणि इथे बसले जेवायला सगळे. आणि सगळं जेवण मी केलेलं आहे. पांढरा पिला आम्ही संपला. तांबडा आहे तर पांढरा जरा राहिलेला आहे त्यात आम्ही चटणी घालून तांबडा केला त्याला. हां आणि पिऊन टाकला आधी. पांढरा रस्सा दिसत नाही. जरा आणि वाटीभर पेगे नाही नको पोट बघून. चपाती एक लिंबू कांदा आणि सुक्क बस. काय पाहिजे तुला. चपाती एक लिंबू कांदा आणि सुक्क बस पाहुण्याला अजून नको. पाहुण्याला पहिला द्या. आणि मी 3 किलो मटण घेऊन आलेली येता. मटणाचं बोकडाचं. काकांचा फोन आला पूजा येताना 3 किलो मटण घेऊन ये. मग मी येता मटण घेऊन आले आणि मग मी सगळं आल्यावर एवढं सगळं बनवलंय.
भाकरी चपाती सुकं पातळ लय कामाला लावलं आम्हाला. एक खरं नाही आता. होय? एक पण खरं नाही. आधी आम्हाला खरं बोलायची लय सवय. हं? इथं मावशी भाकऱ्या बनवते गरम गरम. या खायला काय भाकरी मग ते रस्सा, पांढरा तांबडा, आणि सुक्क, अरे. मटण. आणि कोण बनवलंय? तुझ्या पांडवने सर्व जेवण बनवले. थँक्यू. आणि ही बघा भाकरी. भाकरी तेवढी मी बघ. फक्त हिने हात लावलाय आता. इथं येऊन मी बनवत होती. लय आगाव आहे. आणि इकडं पोरं अशी खेळत आहेत पोरं. ही जेवून बसलेत सगळी आणि बाहेर जेवायला लागलेत अर्धी. ही आधी जेवून बसलेत. ही मांदवाली पुरगी मांदवाली. हिच्या अंगात लय मांदा आहे. हा पिऊ कुठं जायचंय? कुठे आहे पिऊ? बाहेर बसल्या. जा की मग. कसं झालंय मटण? सगळी खाण्यात गुंग आहेत. एक जण रिॲक्शन देणार आम्हाला. कधी खाईन झाले सगळ्यांना. आणि आम्ही जरा पण मटण अजून खाल्लो नाही. जीवन कसं झालंय सोन्या? खाल्ला नाहीस? आंघोळ केलास काय? मग काय खाल्लं? आणि इथे फायनली मटन पार्टी झालेली आहे जत्रेची. जे जत्रेला यायला ज्यांना जमलं नव्हतं त्यांनी मस्तपैकी अशी मटन पार्टी केलेली आहे. आणि आजचा व्लॉग आपण इथेच एंड करूया. आम्ही जेवून खाऊन निघालो 4-5 वाजता घरी. आणि संध्याकाळी सरांनी मस्तपैकी असं आईस्क्रीम आणलं होतं. हो की कसं आहे? सर पण शिकले जातात. ही बघा हावरी बघा. हे टाकणार नाही. हे टाकणार. व्लॉग एंड करूया. चला बाय बाय.